स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 25 सोडवणार आहोत। तर चला करूया व्हिडिओला सुरू। तर बघा, पहिले लॅब आवर मध्ये जायचं आहे आणि त्यानंतर पहिले आपल्याला टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। इथून नेक्स्ट करा आणि यामध्ये तुम्ही काही टाइप केलं तर चालेल। त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे, ओके करा, येस आय एम वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव यामध्ये टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। तर बघा, आपलं टायपिंगची परीक्षा झालेली आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि इथून आपल्याला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे। तर बघा, प्रोसीडवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची प्रोसेस होईल आणि त्यानंतर इथे नेक्स्ट बटन येणार आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 7 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर 7 क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे। तर इथून स्टार्ट करा। तर पहिला क्वेश्चन्स बघा, तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू शीटमध्ये शेप इन्सर्ट करू इच्छिता, तुम्ही कोणत्या स्टेप अवलंबाल म्हटलेला आहे। तर त्याचं उत्तर बघा, शेप घेण्यासाठी आपल्याला इन्सर्टमध्ये जाऊन शेप घ्यायचे आहे। नेक्स्ट, एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर इन्सर्ट करण्यासाठीच्या टिप्स ओळखा म्हटलेला आहे। तर एक्सेल वर्कबुकमध्ये पिक्चर घेण्यासाठीच्या स्टेप कोणत्या बघा, इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागेल, त्यानंतर इलस्ट्रेशन्समध्ये, पिक्चर्समध्ये आणि सिलेक्ट पिक्चर आणि क्लिक इन्सर्टवर क्लिक करावं लागेल। तर याचं उत्तर 2 नंबरवर आहे। नेक्स्ट, आपण पिक्चर ऑनलाईन किंवा गॅलरीमधून सुद्धा इन्सर्ट करू शकतो म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। नेक्स्ट, एक्सेल शीटमध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागतो म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर चूक आहे। तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज किंवा लोगो ॲड करण्याकरता बरोबर स्टेप निवडा म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर ए आहे, म्हणजे इन्सर्टमधल्या पिक्चरमध्ये जावं लागेल। त्यानंतर बघा, तुमच्या कोटेशनमध्ये तुम्ही इमेज किंवा कंपनी लोगो ॲड कसा कराल म्हटलेला आहे। तर ते कशा प्रकारे ॲड करतात बघा, क्लिक ऑन इन्सर्टवर जायचं आहे, इलस्ट्रेशन आणि पिक्चरवर जावं लागेल। तर हे याचं उत्तर आहे। तुम्ही कोटेशनमध्ये इमेज किंवा लोगो ॲड कसा कराल म्हटलेला आहे। तर त्यासाठी आपल्याला क्लिक ऑन इन्सर्ट आणि इलस्ट्रेशनमध्ये जाऊन पिक्चर घ्यायचं आहे। हे याचं उत्तर आहे बी। तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवून झालेलं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 5 नॉलेज चेकचे क्वेश्चन्स आहे। ते 5ही आपल्याला क्वेश्चन सोडवायचे आहे। जन्म दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही कोणत्या वेबसाईटला भेट दिली पाहिजे म्हटलेलं आहे। तर आपल्याला जन्माचा दाखला काढण्यासाठी या वेबसाईटला भेट द्यायची आहे। तर याचं उत्तर 4 नंबरवर आहे। त्यानंतर जर तुम्ही जन्म दाखल्याकरिता अर्ज करणारे नवीन युजर असाल तर रजिस्टर करण्यासाठी कुठल्या पर्यायावर क्लिक कराल म्हटलेलं आहे। तर त्यासाठी आपल्याला जनरल पब्लिक साइन अपवर क्लिक करायचं आहे। crsorgi.gov.in वेबसाईटवर नवीन युजर म्हणून रजिस्टर करण्यासाठी रजिस्टरवर क्लिक करण्यापूर्वी तुम्हाला आवश्यक ते सर्व व्यक्तिगत तपशील आणि डॅश फिल करावे लागेल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर आहे आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे त्यामध्ये। त्यानंतर बघा, एखादा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे झाले की तुम्हाला डॅश डॅश सूचित केले जाईल म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, एंटर अ न्यू पासवर्ड अँड कन्फर्मवर क्लिक करावे लागेल आपल्याला। एकदा रजिस्ट्रेशन यशस्वीपणे झाले की जन्म दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही कुठल्या पर्यायावर क्लिक केले पाहिजे म्हटलेलं आहे। तर ॲड बर्थ रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर एंड एक्झाम हे नाव यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करा आणि नंतर ओके करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा, याच्यामध्ये थोडासा टाईम होईल। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहे। तर ते 5ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे। तर पहिला क्वेश्चन इथून लावायचा आहे आपल्याला। दिलेल्या टेम्पलेटमध्ये टेबल सिलेक्ट करा। टेबल चांगले दिसण्याकरता थिक बॉक्स बॉर्डर अप्लाय करा आणि या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा, आपल्याला याच्यातनी टेबल दिलेला आहे। तर हे पूर्ण टेबलला इथून सिलेक्शन करून घ्यायचं आहे इथपर्यंत।
आणि याला कोणती बॉर्डर द्यायची आहे, थिक बॉक्स बॉर्डर द्यायची आहे. तर बॉर्डरमध्ये जा आणि थिक बॉक्स बॉर्डर यामधून द्यायची आहे आणि त्यानंतर सबमिट करा. ओके करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स लावा. काम ते दाखवण्यात आलेल्या एक्सेल शीटमध्ये ओव्हल शेप इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर आपल्याला ओव्हल हे शेप घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, इलुस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला शेपमध्ये जायचं आहे आणि शेपमध्ये गेल्यानंतर बघा इथे बेसिक शेपमध्ये ओव्हल दिलेला आहे. तर त्याच्यातनी ड्रॅग करून आपल्याला याच्यातनी काढायचं आहे. अशा प्रकारे काढा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट. दाखवण्यात आलेल्या वर्कशीटमध्ये शीट 3 मधील सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा. ते डिलीट करण्यासाठी होम टॅब मधला याचा वापर करायचा आहे. तर बघा वर्कशीट शीट 3 नंबरमध्ये म्हटलेलं आहे. तर 3 नंबरमध्ये जे शीट आहे तिला सिलेक्शन करा. तर बघा ही 3 नंबरची आहे. सप्टेंबर सांगितलेले आहे. त्यानंतर आपल्याला सर्व टेक्स्ट सिलेक्ट करा म्हटलं आहे. सगळे टेक्स्ट सिलेक्शन करा म्हटलेलं आहे. तर सर्व इथून सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर डिलीट सेलचा वापर करायचा आहे. तर डिलीटमध्ये जा आणि डिलीट सेल्सवर क्लिक करायचं आहे आणि नंतर बघा आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट. दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट 2ला जा म्हणते आणि लिव्ह टाईप नाव असलेलं टेबल सिलेक्ट करा. त्याला आउटसाइड बॉर्डर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर पहिले पाहून घ्या. शीट 2मध्ये म्हणत आहे. तर शीट 2मध्ये जा. त्यानंतर लिव्ह टाईप्स नाव असलेलं टेबल सिलेक्ट करा म्हणते. तर लिव्ह याला टेबलला सिलेक्शन करून घ्या आणि त्याला आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे. तर बॉर्डरमध्ये जा आणि त्याला आउटसाइड बॉर्डर द्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा डू इट युअर सेल्फचा. दिलेल्या वर्कशीटमध्ये 2 ते 4 रोज सिलेक्ट करा म्हणते आणि सर्व फॉर्मॅटिंग क्लिअर करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे आणि सर्व टेक्स्ट सिलेक्ट करून त्याला बोल्ड ऑप्शन वापरून ते बोल्ड करा म्हटलेलं आहे. तर वर्कशीटमध्ये 2 ते 4 रोज सिलेक्ट करा म्हटलेलं आहे. 2 ते 4 2 पासून तर 4 रोज आपल्याला इथून सिलेक्शन करायचं आहे. 2 पासून तर 4 पर्यंत रोज सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर सर्व फॉर्मॅटिंग क्लिअर करा म्हणत आहे. तर क्लिअरच्या ऑप्शनमध्ये जा आणि यातून क्लिअर फॉर्मॅट करायचं आहे आणि त्यानंतर सर्वांना सिलेक्शन करून बोल्ड ऑप्शन द्या म्हटलेलं आहे. तर बोल्ड करायचं आहे सर्वांना. तर इथून बोल्ड करा आणि नंतर बघा आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे गायडेड डू इट युअर सेल्फ पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा आपल्याला एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा आणि त्यानंतर ओके करायचं आहे. बघा इथे प्रोसेस फोलिओ म्हणजे तुम्हाला 1 मिनिटाचा टायमिंग पूर्ण करायचा आहे आणि तो पूर्ण केल्यानंतर बघा सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आपल्याला. तर सिम्युलेशन क्वेश्चन्समध्ये या आणि त्यानंतर याच्यातून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तर बघा इथे 5 सिम्युलेशनचे क्वेश्चन दिलेले आहेत. तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. स्टार्ट करा इथून. तर बघा शब्दापेक्षा आयकॉन्स अधिक मनोरंजक पद्धतीने गोष्टीचे वर्णन करतात आणि तुम्ही सेलमध्ये आयकॉन इन्सर्ट करू शकता. त्यासाठी D5 सेलला सिलेक्ट करा म्हणते आणि कम्युनिकेशनचा पहिलाच आयकॉन इन्सर्ट करायचा आहे. तर D5 मध्ये क्लिक करा. क्लिक केलं इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. आयकॉनमध्ये जा, कम्युनिकेशनमध्ये जायचं आहे आणि पहिलाच आयकॉन घ्यायचा इथून आणि त्यानंतर इथून इन्सर्ट करायचं आहे. तर बघा इथे आलेला आहे आयकॉन आणि त्यानंतर त्याला सेव्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट तुम्ही सेलमध्ये पिक्चर इन्सर्ट करू शकता. आता C5 हा सेल सिलेक्ट करा आणि त्यामध्ये कंपनीचा लोगो इन्सर्ट करा म्हणत आहे. तर C5 ला क्लिक करा. इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये जा, त्यानंतर पिक्चरमध्ये जायचं आहे आणि इथून लोगो घ्या आणि त्यानंतर इथे इन्सर्ट करायचं आहे अशा पद्धतीने आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट टेबल आर अ व्हेरी गुड
table are a very good option when you want to add multiple data. In brief, insert the percentage symbol in the selected cell म्हटलेला आहे. तर सिलेक्टेड सेलमध्ये आपल्याला पर्सेंटेजचा सिम्बॉल घ्यायचा आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला इथं सिम्बॉलवर क्लिक करा. बघा पर्सेंटेजचा सिम्बॉल इथं आलेला आहे आणि नंतर सेव्ह करायचं आहे याला. त्यानंतरचा क्वेश्चन पहा. शेप्स अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ the readers for a better understanding of the content of the workbook. Therefore insert the old shape in given excel sheet. तर आपल्याला ओल नावाचा शेप घ्यायचा आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, शेपमध्ये जायचं आहे आणि इथून ओल नावाचं क्लिक करायचं आहे आणि ते आलेलं आहे आणि नंतर त्याला सेव्ह करा. योग्य अशा सिम्बॉलचा वापर करणे हे महत्त्वाचे असते. तुमच्याकडे विद्यार्थ्याच्या गुणाची टक्केवारी आहे त्यामुळे सेल I4 मध्ये पर्सेंटेज सिम्बॉल ॲड करा म्हटलेला आहे. तर आय सेलमध्ये आपल्याला पर्सेंटेजचा सिम्बॉल घ्यायचा आहे. तर इन्सर्टमध्ये जायचं आहे. इथं सिम्बॉल दिलेला आहे, सिम्बॉलमध्ये जा आणि इथून पर्सेंटेजचा सिम्बॉल घ्यायचा आहे आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि त्याला याला क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा किंवा सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे आणि शेवटी आपल्याला बघा सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर त्याला सुद्धा चालू करा. नेक्स्ट करायचं इथून. मिडी पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्ड सारखी सांगीतिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठी विशिष्ट प्रकारचे सिरियल पोर्ट्स असतात म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. त्यानंतर सामान्य पोर्टच्या जोडीला पुढील वैशिष्ट्यपूर्ण पोर्ट्स उपलब्ध असतात म्हटलेलं आहे. तर HDMI आणि मीडिया. सर्वसाधारणपणे कॅमकॉर्डर्स आणि स्टोरेज डिव्हाइसेस यासारख्या वैशिष्ट्यपूर्ण डिव्हाइसेसना या प्रकारचे पोर्ट्स कनेक्शन देताच म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर फायरवायर आहे. मॅक OS हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे उदाहरण आहे म्हटलेलं आहे. तर चूक आहे. आपल्या MSCITचे पुस्तक आपल्या केंद्रातर्फे मिळाले आहे का? तर हो, मिळालेलं आहे सर्वांना. MSCIT पुस्तकामधील अभ्यास आपण कुठे करता म्हटलेलं आहे. तर केंद्रामध्येही करतो आणि घरीही करतो. तर दोन्ही ठिकाणी आहे याचं उत्तर. MSCITच्या अंतिम परीक्षेत MSCITच्या पुस्तकावर आधारित काही प्रश्न असतात याची आपल्याला माहिती आहे का? हो. आपण MSCITचे पुस्तक दररोज केंद्रामध्ये घेऊन येता का? तर हो. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि त्यानंतर बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 25 पूर्ण झालेलं आहे.